दमानियांसोबत धनंजय देशमुखांनीही घेतली जरांगेंची भेट। अंतरवाली सराटीमध्ये झाली चर्चा। आम्ही वक्फ बिलाला नाही तर भाजपच्या ढोंगीपणाला विरोध केलाय। उद्धव ठाकरेंचं स्पष्टीकरण। भाजपला हिंदुत्वाचा कळवळा असेल तर त्यांच्या झेंड्यातील हिरवा रंग काढण्याचंही दिलं आव्हान। काँग्रेसचा दबाव नाही, एनडीएमध्ये जरी असतो तरी तीच भूमिका मांडली असती। उद्धव ठाकरेंचं वक्फ विधेयकावर स्पष्टीकरण। भारताला हिंदू पाकिस्तान बनवण्याचा प्रयत्न। हिंदूंची जमीन वाचवू शकत नाहीत, मुस्लिमांची काय वाचवणार? राज्यसभेत संजय राऊतांचा हल्लाबोल। स्पीकरमधून हिंदीत घोषणा। महिलेनं वाहतूक पोलिसाला सुनावलं। मराठीच्या मुद्द्यावरनं महिला आणि वाहतूक पोलिसात बाचाबाची। गोरेगावमधल्या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। कुणाल कामराच्या कार्यक्रमांचं प्रमोशन थांबवा। राहुल कनाल यांचे बुक माय शोच्या सीईओंना पत्र। कामरा विरोधात शिवसेनेची आक्रमक भूमिका। सेलिब्रिटीची हत्या करण्यासाठी आलेल्या 5 जणांना अंधेरीतून अटक। मुंबई गुन्हे शाखेची कारवाई। आरोपी बिश्नोई गँगशी संबंधित असल्याची शक्यता। दहिसर एक्सरमधल्या नवागाव इथल्या पालिकेच्या 7 एकर भूखंडावर काही विकासकांचा डोळा। अनधिकृत सर्वेक्षणाला ही सुरुवात। पालिकेचं मात्र सपशेल दुर्लक्ष। आणि राज्यामध्ये पुढचे 5 दिवस अवकाळी पावसासह गारपिटीची शक्यता। हवामान विभागानं दिला इशारा। शेतकऱ्यांची चिंता वाढली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।